ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती यदा लंबोदरं हन्ति सतां मृत्युर्नसंभवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम नवनीत रसम नवनीत प्रिय नवनीत रसम नवनीत प्रिय नवनीत बिहारी. राजा राम नवनीत बिहारी. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे. बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे. विसंगे रंगात देवा गोरे. विसंगे रंगात देवा गोरे. बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे. बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे.
Ram
ताल बदलल्यामुळे भगवंताचं नामस्मरण आणि ज्ञान असं ह्या अभंगाच्या निरूपणामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात. तुकोबांची वाणी ही अमोघ आहे. त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतात, जया भंग नाही रशात्या भंगा, जया भंग नाही भंगा, जया भंग नाही रशात्या भंगा, जोनी सदा गाई हे पांडुरंगा, जोनी सदा गाई हे पांडुरंगा, जयाची लीलाया त्रिलोकी आघादू, जयाची लीलाया त्रिलोकी आघादू, मनी वंदितो श्री तुकाराम साधू, मनी वंदितो श्री तुकाराम साधू. या सगळ्या संतांनी अभंग रचना आपल्याला केलेली दिसते. तुकोबांचे अभंग म्हणजे वेदांचं सार आहे. असा एकही विषय नाही की त्या विषयाला जगद्गुरूंनी हात लावला नाही. मग त्यातले काही मागणीपर अभंग आहे, काही समाज विमुख असणारे असे अभंग आहे, काही भक्ती आणि नाम यांचं सार सांगणारे नाम असे अभंग त्यांनी लिहिले. असं वर्णन केलं जातं की प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला आणि त्यातून वानर सगळे तरून गेले. पण तुकोबांनी हा अभंग रूपी जो पूल बांधलाय ना, त्या पुलावरून आपण हा भवसागर तरून जाणार आहोत अशी कल्पना केलेली आहे. म्हणून या जगद्गुरूंचा हा अभंग निरूपणासाठी घेतलाय. ते म्हणताय, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आता सगळ्यामध्ये भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. पहिला आहे ज्ञान मार्ग. अहो, ज्ञान मार्ग म्हणजे सोपा नाही. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी काल महाराजांच्या चरित्रामध्ये आपण बघितलं की किती कष्ट आहे. मग असे कष्ट सामान्य मनुष्य करू शकेल का? नाही करू शकणार. बरं, ज्ञान एवढं अगाध आहे की ते आपण ह्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे हल्ली 100 वर्ष नाहीये बरं का आयुष्य, 40शीत सुद्धा काही लोक जात आहेत हार्ट अटॅक येऊन, आणि त्यातले निम्मा काळ झोपेमध्ये जातो. म्हणजे या उरलेल्या वेळामध्ये आपण हे ज्ञान प्राप्ती करून भगवंताची प्राप्ती कशी करणार? म्हणून ज्ञान मार्ग हा खडतर सांगितला. योग मार्ग हा सुद्धा खडतर आहे. अहो, त्याचे यम नियम वगैरे सगळे पाळणं हे अत्यंत कठीण आहे. आज आपल्याला साधं खाली बसता येत नाहीये मांडी घालून. सगळेजण खुर्ची आहे की नाही बघतात की नाही, सर बसलेत खाली. कुंडली कवरला हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. म्हणून योग मार्ग सुद्धा अत्यंत कठीण सांगितलं. अहो, श्वास रोखून धरणं हे सुद्धा कठीण सांगितलं. कर्म मार्ग हा सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणजे आज कर्म मार्गाने आपण जायचं म्हटलं तरी सुद्धा पूजा साधन किंवा जे आपल्याला उचित असे जे उपाध्याय लागतात ते सुद्धा त्यांचं शिक्षण होणं, ते आपल्याला प्राप्त होणं, असं सगळं दुरापास्त आहे. म्हणून ते सुद्धा कर्म मार्ग सुद्धा अत्यंत कठीण सांगितलं. मग त्यातल्या त्यात भगवंताकडे जाण्याचा सोपा मार्ग कुठला?
तर भक्ती मार्ग सोपा सांगितलेला आहे. मग ह्या भक्ती मार्गामध्ये सुद्धा आपल्याला नामस्मरण हे अत्यंत सोपं सांगितलं. बघा, नामस्मरण ही भक्तीची तिसरी भक्ती सांगितलेली आहे, नवविधा भक्तीची. मग ह्याच्यासाठी आपल्याला दुसरं कुठलं साधन लागत नाही. बघा, म्हणजे श्रवण तुम्हाला करायचं तर काहीतरी वक्ता पाहिजे की नाही, तर तुम्ही श्रवण करू शकणार. म्हणजे अगदी स्वतः जिवंत मूर्ती नसली तरी तुम्हाला रेडिओ काहीतरी पाहिजेच ना, दुसरं साधन. म्हणजे श्रवण भक्ती ही परावलंबी भक्ती सांगितली. कीर्तन भक्ती करताना अहो श्रोते लागतात पुढे तर कीर्तन करायला मजा आहे, आनंद आहे. म्हणजे ही सुद्धा भक्ती परावलंबी सांगितली. पण नामस्मरण भक्ती ही अशी आहे की ती स्वतःची स्वतः आपण करू शकतो, ती कोणावर अवलंबून नाही. जिथे आपण जाऊ तिथे आपण नामस्मरण करू शकतो की नाही, करू शकतो. म्हणून नामस्मरणाची जी भक्ती सांगितली ती अत्यंत सोपी आहे. मग नामस्मरण भक्ती सोपी आहे सांगितलंय, पण तरी सुद्धा या नामस्मरण भक्तीमध्ये आपल्याला असं दिसतं की आपलं चित्त लागत नाही. मग चित्त लागत नाही म्हणून आपल्याला सांगतात की नाम संकीर्तन असा शब्द तुकोबा इथे वापरतायत. मग संकीर्तन म्हणजे काय हो नक्की? कारण प्रत्येक शब्द हे रत्नांचं भांडार असतं संतांचं, त्याच्यामध्ये योजना असते ती वेगवेगळी प्रत्येक शब्दामागे असते. मग संकीर्तन म्हणजे काय? तर असं सांगितलेलं आहे, वाचे भजता आणि आपलं मन उन्मन झालं पाहिजे. मनाचे सर्व बंध हे तुटून गेले पाहिजे आणि अखंड मुखावरती नामस्मरण असणं याला तुकोबा संकीर्तन असं म्हणतात. पण आपण मात्र लोकांना दाखवण्यासाठी जप करतो. म्हणजे आजकाल अशी स्थिती आहे की खरं म्हणजे एकांतात जप करावा, पण आज आपण काय बघतो, एकांतात गेलो की मोबाईल घेतो आणि जगापुढे आपण किती माळा करतोय असं दाखवतो. पण ह्याला संकीर्तन म्हणत नाही. मग संकीर्तन सुद्धा 3 प्रकारचे आहे. एक आहे नाम संकीर्तन, एक आहे गुण संकीर्तन आणि एक आहे लीला संकीर्तन. मग नाम संकीर्तनामध्ये नामाचा महिमा जिथे गायला जातो त्याला नाम संकीर्तन असं म्हटलं जातं. गुण संकीर्तन म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत त्याचं जे कथेमध्ये सांगितलं जातं त्याला गुण संकीर्तन असं म्हणतात. आणि लीला संकीर्तन म्हणजे भगवंतानी ज्या लीला केल्या म्हणजे मुख्यतः काल्याचं कीर्तन त्याला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. मग असं हे संकीर्तन जेव्हा होतं तेव्हाच आपली नामधारण म्हणजे नामस्मरण हे फलित होतं. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. इथे जळतील पापे जन्मांतरीची. आता बुडतील हा शब्द वापरलाय का हो? नाही. कितीतरी क्रियापद आपल्याकडे आहेत पण जळतील हा शब्द वापरलाय कारण नामस्मरणाने आपली पाप जळून जातात. कारण जळलेलं बघा बी पुन्हा उगवतं का? बुडलेलं बी सुकून किंवा असं कधी होऊ शकतं पण जळलेलं बी पुन्हा कधीही उगवत नाही. म्हणून
ही पाप नामस्मरणाने पुन्हा कधीही पुन्हा वर येत नाहीत, म्हणून जळतील पापे जन्मांतराची असं सांगितलं. मग आपल्याला हा नरदेह जो प्राप्त झालाय तो दुर्लभ आहे. दुर्लभम मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर, तो क्षणभंगुर सुद्धा आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला त्वरा करायला पाहिजे की नाही नामस्मरणासाठी. कारण समर्थ म्हणतात आलाक्षण 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 वेलाक्षण 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 भार मोलाचा. प्रत्येक क्षण हा मोलाचा सांगितला. कारण एकदा गेलेली वेळ ती पुन्हा येत नाही. म्हणून गेला क्षण पुन्हा न यायचा. तुम्ही पुढच्या वेळामध्ये करू शकता, पण गेलेला क्षण पुन्हा आणू शकता का? नाही. म्हणून जोडून या दोन्ही करा तरी तो विनविण्या. म्हणून समर्थ आपल्याला दोन्ही हात जोडून विनवणी करताय की सार्थक नरजन्माचे उचित साधन. तुम्हाला जर नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर तुम्हाला नामस्मरणाशिवाय दुसरा साधन नाही. ते सोपं आहे, सुलभ आहे. मग अशा या नामाने कोण कोण तरलंय हो. म्हणून एका आर्येमध्ये पंत म्हणतात नामे अनंत तरले नामे अनंत तरले कोळी माळी वणिज कुंभार नामे अनंत तरले कोळी माळी वणिज कुंभार अंत्यजयवनहि नापित अंत्यजयवनहि नापित स्त्री शूद्रादिक नीच चांभार. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम नामे अनंत तरले. या नामामुळे या जगात भूतलावर अनेक जण तरुण गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं दिले की कोळी माळी वणीज कुंभार. कोळी म्हणजे वाल्या कोळी आहे, सावता माळी आहे. वणीज म्हणजे तुकाराम व्यापारी होते, वणीज वाणी होते. कुंभार राका कुंभार आहेत, गोरा कुंभार आहेत. अंत्यज म्हणजे चोखा मेळा आहे. यवन आहेत म्हणजे शेख महमूद आहेत, कबीर महाराज आहेत. अंत्यज यवनही ना पिरे म्हणजे सेना नाही न्हावी. स्त्री शूद्रादिक नीच चांभार. स्त्रिया सुद्धा या नामाने उद्धरून केलेल्या आहेत. मग स्त्रियांमध्ये आपल्याला अनुपात्र आहेत, संत जनाबाई आहेत. शूद्रांमध्ये भक्त शबरी आहे. नंतर चांभारामध्ये रोहिदास चांभार असे अनेक संत या नामस्मरणाने उद्धरून गेलेले आहेत. पण या नामाची किंमत त्यांना कळली ती म्हणून त्यांनी नामस्मरण घेतलं हो. आपल्याला नामाची किंमतच कळली नाहीये ना. म्हणून नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात नामाचा प्रताप
काय सांगू माझे नामाचा प्रताप, काय सांगू माझे नामाचा प्रताप, काय सांगू माझे अक्षय सुखाचे स्थानदारी, स्थानदारी, अक्षय सुखाचे स्थानदारी, स्थानदारी, नामाचा प्रताप, काय सांगू माझे नामाचा नामाचा प्रताप काय सांगू वाचे, माझी वाणी कुंठित होतीये इतका नामाचा प्रताप आहे. आणि अक्षय सुखाचे स्थान लाभले. बघा, एक चोर होता आणि त्या चोराने एका बंगल्यामध्ये चोरी केली आणि ते रखवादाराच्या लक्षात आले. आता आपण पकडलं जाणार म्हणून काय केलं होतं त्या चोराने की तिथेच एक राख पडलेली होती ती आपल्या अंगाला लावली आहे आणि ध्यान धारणा करत, म्हणजे नाटक केले, ध्यान धारणा करून बसले. आता कोणाला हा वरून चोर वाटेल आणि मग तिथे तो बंगल्याचा मालक आलाय. चोर तर कुठे दिसेना, पण आपल्या अंगणामध्ये एक साधू महाराज आलेले दिसतायत आणि म्हणून त्यांनी त्याला वंदन केलं. बरं, ते काही बोलत नाहीयेत कारण त्या बंगल्याच्या मालकाने विचारलं, तुम्ही कुठून आलात, कधी आलात आमच्या अंगणामध्ये, आमचं आज अहोभाग्य आहे की तुमच्यासारखे संत महात्मे आमच्याकडे इथे आमच्याकडे घरी आले. पण बोललं तर आपल्या वाणीवरनं कळणार म्हणून यांनी मौन धरून ठेवलं बरं का. मग दुसऱ्या दिवशी हे बंगल्याचे मालक उठलेत आणि गावामध्ये मौखिक असा प्रचार झालाय की अमुक अमुक यांच्याकडे एक मोठे थोर साधू आले आणि मग दर्शनासाठी रीघ लागलीये. अहो, कोणी समोर केळी आणून ठेवतायत, कोणी पैसे देतायत, कोणी कफनी देतायत, कोणी त्यांना हार फुले असं देतायत. आणि होता होता रात्र होते. पण ह्या चोराच्या मनात येतं की आपण नुसतं खोटं खोटं नामस्मरण करत बसलो का आपला जीव वाचवण्यासाठी, पण तरी सुद्धा आपल्याला एवढं आज मिळालं, म्हणजे मान मिळाला, सन्मान मिळाला, खाद्यपदार्थ मिळाले, म्हणजेच नामाचा प्रताप काय सांगू वाचे. जसं नामदेव महाराज म्हणताय की नामाचा प्रताप कसा आहे, म्हणजे जरी तुम्ही लटक जरी घेतलं ना तरी सुद्धा ते नाम फलद्रूप होत. म्हणून पण आपली माणसाची स्थिती कशी असते की आपण म्हणतो आपल्याला वेळ नाही, हो की नाही. एक मनुष्य समुद्र किनाऱ्यावर बसलेला होता आणि बराच वेळ बसलाय. आता फिरायला येणारे समुद्र किनारी अनेक जण असतात, त्यातला एक मनुष्य दररोज त्या माणसाला बघायचा आणि बरेच दिवस झाले तरी हा उघडा बसलेला आहे, म्हणजे याला स्नान करायचंय असं त्या फिरणाऱ्या माणसाला वाटलं. होता होता 2-4 दिवस झालेत आणि तो म्हणतो की अहो, तुम्ही दररोज समुद्र किनारी येता आणि मग स्नान करायचंय म्हणून तुम्ही सगळे कपडे काढून बसलाय, मग स्नानास का उतरत नाही. तेव्हा तो मनुष्य म्हणतो की अहो, लाटा येतात ना, लाटा थांबल्या की मी समुद्रामध्ये स्नान करणार. आता समुद्राच्या लाटा थांबतील का कधी, त्या वरच्यावर येणारच राहणार. तसं आपण होतो त्या समुद्रा किनाऱ्यावर बसलेल्या माणसासारखे. आपण काय म्हणतो, आमचं लग्न होऊ दे, मग लग्न झाल्यावर आम्ही नामस्मरण करतो. मग लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होऊ दे, अहो या लाटाच आहे जीवनातल्या. मग मुलं बाळ झाल्यानंतर अहो त्यांचं तर शिक्षण वगैरे सगळं होऊ दे, नोकरी लागू दे, मग आहेच की वेळच वेळ आहे. आणि मग ह्या लाटा काही संपत नाही. मग त्या मुलाचं लग्न होऊ दे, एकदा त्याचं बसतान बसलं ना की आम्ही मोकळे, असं प्रत्येक वेळी आपण म्हणत असतो. मग त्यांना मुलं बाळ होऊ दे, मग ती मुलं सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे, मग आम्ही नामस्मरण कधी करणार. अहो, ह्या संसारातल्या ह्या लाटा कधी संपतच नाही. म्हणून नामस्मरणाच्या सागरामध्ये जर उडी घालायची असेल तर आत्तापासूनच घालायला नको का.
म्हणून सगळ्यांना सर्वश्रुत असलेला श्लोक म्हणजे अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवस्थी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी सीता कांत स्मरण जय जय राम. अहो येता हा श्लोक सगळ्यांचा पाठ आहे, पण आचरण आहे का? ते आचरण करण्यासाठीच तर हा श्लोक लिहिलेला आहे. अहो आमचे महाराज म्हणतात की अहो मनी धरा राम हाती धरा काम. तुम्हाला असे कोणतेही संत सांगणार नाहीत की तुम्ही इथेच नामस्मरण करा, सगळं सोडून द्या आणि नामस्मरण करा, असं एकाही संतांनी आपल्याला सांगितलेलं नाही. इतकं सोपं सोपं करून सांगितलंय तरी सुद्धा आपल्या जिव्हेवर नामस्मरण येतं का? कारण माऊली म्हणते की पूर्व पुण्य असेल ना तरच तुमच्या जिव्हेवरती नामस्मरण येणार आहे. आणि तुम्हाला वेळ कितीही असला तरी नामस्मरण तुमच्या गाठी जर पूर्व पुण्य नसेल तर तुमच्या ओठावरती नामस्मरण येणार नाही, ती बुद्धी तुम्हाला होणार नाही. म्हणून येता जाता उठत बसता आपण सहज पोळ्या करताना श्रीराम जयराम म्हणू शकतो की नाही? अहो ढवळताना म्हणा ना श्रीराम जयराम, भाजी किती छान होते बघा, अनुभव घेऊन बघा. जेवणारा मनुष्य हात बोट चाटत तुमचा पदार्थ खाईल, पण आपण सिनेमाची गाणी म्हणतो किंवा काहीतरी ऐकत आपण स्वयंपाक करतो. म्हणून आमची आई, आम्ही त्याची आईला म्हणायचो, आई तू तेच करतेस जे आम्हाला सांगितलंय, मग तुझं भाजी कशी छान होते, तुझी आमटी कशी छान होते. तेव्हा ती म्हणते अगं त्याच्या बरोबर मी प्रेम सुद्धा घालते म्हणून तो स्वयंपाक तुम्हाला छान वाटतो. मग असं नामाचं प्रेम जर आपण घातलं तर आपण सुद्धा प्रत्येक कर्म हे चांगलं होईल की नाही. म्हणून हा फक्त श्लोक म्हणायचा नाहीये तर तो आचरणात आणायचा. आज असं म्हटलं जातं, म्हणजे आता कीर्तन वर्गाला लहान लहान मुलं सुद्धा येतात किंवा तरुण मुलं असतात, तर कित्येक जण म्हणतात या वया बरं का. एक जगन्नाथ पाटील नावाचे कीर्तनकार आहेत आणि त्यांनी 12व्या वर्षापासून कीर्तन करायला सुरुवात केली. आज ते जवळजवळ 40 वर्षाचे असतील. तर आता कीर्तन ते ऐकायला जायचे आणि सगळे ऐकायला आणणारे सगळे मोठे होते. तेव्हा ते म्हणायचे अहो या वया कीर्तन, तर हे म्हणायचे यावं या. म्हणजे ह्या नामस्मरणात, ह्या भक्तीमध्ये तुम्ही या, कारण हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. म्हणून जळतील पापे जन्मांतरी न लगे सायास जावे वनांतरा. अहो हे नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठे वनात जावं लागतं का? घरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. जिथे बसता तिथे नामस्मरण करू शकता, फक्त मनामध्ये इच्छा असायला पाहिजे. म्हणून एकही क्षण वाया न घालवता आपण हा नामस्मरणाचा एक नेम, आपण आता कीर्तन बघितलंय की नित्य नेम नामी, हा नेम साधा आहे की नाही. नित्य नेमात राहणं, नित्य नेमात राहणं म्हणजे भगवंतापाशी राहणं. मग हे भगवंतापाशी राहणं, कारण नाम आणि नामी याच्यामध्ये फरक नाहीये. उलट नामीपेक्षा नाम हे श्रेष्ठ सांगितलं. कसं नाम श्रेष्ठ आहे तर एकदा समुद्रावरती सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि नामस्मरण करत करत किंवा श्रीराम लिहित प्रत्येक वानर हा दगड सागरामध्ये टाकत होता आणि ते दगड तरले जात होते. आता सगळे दगड तरतायत. प्रभू रामचंद्रांना वाटलं की आपण सुद्धा एखादा दगड टाकून बघावा आणि म्हणून मग रात्री प्रभू रामचंद्र समुद्र किनाऱ्यावर गेलेत आणि दगड टाकला. पण प्रभू रामचंद्रांनी टाकलेला दगड बुडला हो. आता बघा आपण काय करतो, आपली फजिती झाली की आपण म्हणजे समजा पाय घसरून पडलो तर आपण लागले कुठे बघतो का आपल्याला कोणी बघतंय हे बघतो. तसं प्रभू रामचंद्रांनी केलं की आपल्याला कोणी बघत नाहीये ना. पण आमचे मारुतीराय मागे उभे होते आणि प्रभू रामचंद्र मारुतीरायांना विचारताय की मारुती कधी आलात? जेव्हा जे बघायचं होतं ना ते मी बघितलं. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतायत की मारुते मी सोडलेला दगड कसा फुटला. पण मारुतीरायांनी जे उत्तर दिले ना
ते खूप छान आहे. कारण मारुतीराय भगवंताला म्हणतायत, प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की अहो तुम्ही त्याला सोडलं तो तरेल कसा, तो बुडणारच आहे ना. म्हणून नामापेक्षा नामी श्रेष्ठ नाही तर नाम श्रेष्ठ आहे. म्हणजे रामाच्या नावाने दगड तरले, पण प्रभू रामचंद्रांनी टाकलेला दगड बुडला की नाही. म्हणजे रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे की नाही. म्हणून असं नाम आपण घ्यायचंय की जे आपल्याला ह्या जन्मामध्ये तारक ठरणार आहे. आणि असं नाम घ्यायला आपल्याला वनामध्ये जावं लागत नाही, कुठे सगळा संसार परित्याग करून जायला लागत नाही. फक्त आपण मनोभावे त्याचं नाम घ्यायचं आहे. आणि हे नाम जर आपण घेतलं तर जसं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंय तसं जर आपण नाम घेतलं तर आपल्या जीवाचा उद्धार नक्कीच होणार आहे. हा अभंग खूप मोठा आहे आणि हा अभंग जास्तीत जास्त दिवस लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मग असा म्हणून सगळ्या अभंगाचा अर्थ आज सांगितलेला नाही. म्हणून असं हे नामस्मरण जे आहे ते नामस्मरण अत्यंत सुलभ आहे, सोपं आहे, घ्यायला सोपं आहे. आणि आपल्याला आपल्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तर त्या नरदेहाचं सार्थक जर आपल्याला करायचं असेल तर नामस्मरणा वाचून आपल्याला पर्याय नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगताय, नाम संकीर्तन साधन पैसोके, नाम संकीर्तन साधन पैसोके, रणतील माशे जन्मांतरीची, रणतील मापे जन्मांतरीची, जन्मांतरीची,
येता अयोध्येचा प्रभू परतुनी येता प्रेमाश्रूंनी नगर भिजावे प्रेमाश्रूंनी नगर भिजावे श्रीरामाचे चरण धरावे श्रीरामाचे चरण धरावे श्रीरामाचे चरण धरावे श्रीरामाचे चरण धरावे स्मरण जय जय राम एकदा सगळ्यांनी नामस्मरण करू. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ शरणाचा. 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 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जसं आपण त्या आर्येमध्ये बघितलं की नामे अनंत तरंगे कोळी मागे तर आज आपण पहिले कोळी ह्या जातीतला जे उतरून गेले त्यांचा आज आपण आख्यान बघायचं. उत्तर पुराणातली कथा आहे. तपसा शक्र म्हणे तो म्हणजे शूरसेन नावाचा राजा शक्र म्हणजे इंद्राला विचारतो की गजाननाचं रूप ज्यांना प्राप्त झालंय अशा विशुंड ऋषींची कथा मला ऐकायला आवडेल. कसं त्यांना हे रूप प्राप्त झालं, गणेशाचं रूप त्यांना प्राप्त झालं, हे कथा मला आपल्या मुखातून ऐकायला आवडेल. आणि मग शक्र म्हणजेच इंद्र शूरसेनाला कथा सांगू लागला. शूरसेनाशी शक्र कथा सांगे. शूरसेनाशी शक्र कथा सांगे. शूरसेनाशी शक्र कथा सांगे. शांत चित्तानी ऐकूया. शांत चित्तानी शरण जीवाचे कान करून ही कथा तू श्रवण कर. कारण कथेचं असं असतं की जरी आपण केली किंवा श्रवण केली दोन्हीचं पुण्य सारखंच आहे. म्हणून मी ती तुला कथा सांगणार आहे. ती कथा तू अत्यंत शांत चित्ताने आणि मन लावून तू ऐक. दंडकारण्याच्या जवळ असं एक नगर होतं आणि त्या नगराचं नाव होतं नंदन. हे पूर म्हणजे शहर हे अत्यंत असं प्रसिद्ध असं होतं.
आणि ह्या नंदनपुरामध्ये एक नामा नावाचा कोळी राहत होता. पण जशी परिस्थिती असते ना तसं माणसाचं मन घडत जातं. लहानपणापासून असे काही त्याला मित्र मिळाले की ते अतिशय दुर्व्यसनी दुराचारी असे त्याचे मित्र असल्यामुळे त्याची पण वृत्ती अशीच झाली. लहानपणी छोट्या छोट्या चोऱ्या करायला लागल्या. बघा, पहिल्यांदाच जर आपण इथे दाबलं नाही तर ते मोठे अट्टल गुन्हेगार घडतात. आपल्याला कथा माहितीये की लहानपणी मुलांना दुसऱ्याकडे जी वस्तू आहे ती आपल्याला हवीशी वाटते बघा, आणि मग ते दप्तरात जर मुलाच्या दिसलं तर ते आईचं काम आहे की तू ज्याची त्याला दे. सगळ्यांना त्या चोराची कथा माहितीये की फाशीची शिक्षा मिळते म्हणून मला माझ्या आईला भेटायचंय आणि आईचा कान त्यांनी चावलाय. का? मला पहिल्यांदा मी चोरी केली तेव्हा तू मला जर अडवलं असतंस तर मी आज एवढा अट्टल गुन्हेगार झाला नसतो. असंच हा नामा कोळी दुराचारी वृत्ती वाढत गेली. लहानपणी छोट्या छोट्या चोऱ्या कराव्यात आणि मग वय जसं वाढत गेलं तसं त्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला सुरुवात केली. अहो, त्या दंडकारण्यामध्ये जावं, जे यात्रेकरू असतील त्यांना लुटावं. आता ही कथा जी आहे ती वाल्या कोळ्यासारखीच आहे, सदृश आहे. फक्त ही थोडीशी म्हणजे गजाननाच्या दृष्टीने ही कथा आहे आणि त्याच्यामध्ये विष्णूच्या दृष्टीने कथा आहे. मग हा नामा कोळी मोठा होतोय, अट्टल गुन्हेगार, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचं धन हे लुबाडायचं. फक्त यांनी नामा वाल्या कोळ्या एवढी म्हणजे वध केलेली आहे, रांजण भरलेले नाहीये. असा हा नामा कोळी दिवसेंदिवस अगदी दुराचारी होतो. आता त्याच नंदन नावाच्या गावामध्ये त्यांनी मोठं असं एक आपला घर बांधलंय. कारण आता विवाह झालाय, मुलं बाळ झाली आणि मग आपल्या घरातल्या कुटुंबियांसाठी सगळं धनदौलत आणावे, वेगवेगळे दागिने आणावे, वस्त्र प्रावरण, असं त्याचे दिवस चाललेले आहेत. आणि असे दिवस चालत असतानाच पण जेव्हा आपल्या पुण्याईचा काळ सुरू होतो ना तेव्हा आपल्याला चांगली बुद्धी होते बरं का. त्याप्रमाणे ह्या नामा कोळ्याच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग घडला आहे आणि त्यामुळे त्याचं जीवनच बदलून गेलं. हा नामा कोळी नित्याप्रमाणे मृगयेला निघालाय. मृगया करता करता एका हरणाच्या मागे लांब 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 गेलाय. फिरत फिरत आला सरोवराशी पाहे तो धीवर. अहो, एक मोठं जलाशय त्याला दिसतंय. धीवर म्हणजे कोळी. आणि दिवसभर दमलेला होता आणि दमलेला असताना ते जलाशय बघितलंय आणि असं वाटलं की आपण ह्या जलाशयामध्ये स्नान करावं. आता स्नान करावं म्हटल्यानंतर धनुष्यबाण बाजूला ठेवलाय आणि जलाशयामध्ये उतरलं. पण जलाशयामध्ये स्नान केलंय आणि काय झालंय व चमत्कार की त्याचे सगळे श्रम बाजूला गेले आणि एक प्रकारचं सुख समाधान त्याला प्राप्त झालं. कारण त्याच्या मागचं कारण त्याला कळेना की आज आपल्याला वेगळं काहीतरी वाटतंय का, आपल्याला असं छान वाटतंय, मन प्रसन्न का वाटतंय, असा तो विचार करतोय. पण त्याला माहित नव्हतं की हे जलाशय जे होतं ते साधं सुद्धा नव्हतं. त्या जलाशयाचं पाणी असं काही तीर्थ त्याच्यामध्ये होतं की ते त्याला पवित्र तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये आपण स्नान करतोय त्याची त्याला कल्पना नसते. आणि मग तीर्थातून तो बाहेर येतोय, स्नान करून बाहेर आलाय मात्र, आणि त्याला दर्शन झालंय ते मुद्गल ऋषींचं झालंय. आणि जलामध्ये स्नान केलंय, पुनीत अशा तीर्थामध्ये स्नान केल्यामुळे मनोवृत्ती थोडीशी बदलली आणि त्या ऋषींना त्यांनी नमस्कार केलाय, वंदन केलंय. आता त्याच्या मनामध्ये विचार येतोय की ह्या तीर्थामध्ये मी स्नान केलंय म्हणून मला प्रसन्न वाटतंय की ह्या ऋषींचं मी दर्शन घेतलंय म्हणून मला प्रसन्न वाटतंय. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये असताना जसं म्हणतात की सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, तसंच याचं थोडस झालंय बरं. आणि जे पूर्वीपासनं लहानपणापासनं कृत्य केलेली होती, दुराचार केलेला होता आणि त्याचं बीज मनामध्ये थोडं का होईना पण होतच. आणि त्यामुळे त्यांनी
काय केलं हो? पाहत्या त्या ऋषी अहो त्या ऋषींना त्यांनी बघितलंय आणि अत्यंत कोपित झालाय. कारण दुराचार वरती उसळलाय आणि दुराचार म्हणजे तामसी गुण. तामसी गुण सत्वगुणांना नामोहरम करत असतो आणि त्यामुळे कोपुनी लाल जाहला धीवर असं वर्णन केलेलं आहे. आणि अत्यंत क्रोधायमान झालाय आणि काय केलंय तर आपल्या जवळ ते दुसरं शस्त्र होतं, जे खड्ग होतं, ते खड्ग त्यांनी पटकन हातामध्ये उचललंय आणि त्या ऋषींना मारण्यासाठी म्हणून ते वर उचललंय. पण मारू शकला का? नाही. ते त्याच्या हातातनं भूमीवरती गळून पडलं. आता मुद्गल ऋषी शांतपणे उभे होते. मला मारायचंय ना मार. उलट त्याच्याकडे ते बघून हसायला लागले. मारतोयस ना, मार मार मला. पण त्याचा काही हात उचले ना आणि तो विचारतोय की असं का झालं. तेव्हा कारण तो त्यांच्याकडे सांगतो की आजपर्यंत मी लहानपणापासून इतके दुराचार केले आणि अजूनही माझ्या हातनं दुराचार चालू आहे. पण मला तुम्हाला बघितल्यावर असं झालंय की तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहात. मी तुम्हाला ओळखत नाही, पण मी तुम्हाला शरण आलोय. आणि मग शरण आल्यानंतर तो त्यांना समजावून सांगतोय. काय म्हणतोय? स्वतःचा गुण कधीही सोडत नाही. जसे तुम्ही मला सज्जन वाटताय आणि त्यामुळे माझ्यासारख्या दुष्ट माणसाच्या सहवासात जरी तुम्ही आलात तरी तुमचा गुण आहे तो काय आहे तर दीन दुबळ्यांवरती दया करणे. म्हणून तो उदाहरण देतोय की चंदनाचं लाकूड, चंदनाचं झाड जरी त्याला अतिविष असे असणारे नागांनी जरी त्याला भेंडोळ घातलं तरी चंदन आपला हे सोडतो का? तो विषारी होतो का? उलट त्याला तो बाधा येऊ देत नाही. असे हे सज्जन असतात. म्हणून सुजन नच सोडी निज गुणा. स्वतःचा जो चांगुलपणा आहे तो सज्जन सोडत नाही. असं त्यांचं स्तवन करून हा त्यांच्या चरणाशी जातो. आणि मग दीन दुबळ्यांवरती हे ऋषी मुनी हे नेहमीच उपकार करत असतात. असे हे मुद्गल ऋषी तिथे त्याला उठवलंय आणि काय केलंय हो? मुद्गल ऋषीनी त्या ठेविले राम गणेशाचे राम गणेशाचा अहो मुद्गल मुनींनी काय केलंय? स्वतःचा कृपा हस्त या नामा पोळ्याच्या मस्तकावर ठेवलाय आणि त्याची समाधी लागली. त्याला ओम गं गणपतये नमः असा मंत्र दिला आणि हा मंत्र हा तुला सतत जपायचा. गणेशाचं नामस्मरण तुला करायचं आणि भाव समाधीतून त्याला उठवलं. आणि काय केलं तर एक यष्टी म्हणजे एक काठी त्यांनी घेतली आणि ती काठी त्याच्या समोर जिथे तो बसला होता तिथे त्यांनी उभी केली आणि सांगितलंय की नामस्मरण किती करायचंय
तास 2 तास नाही करायचं. या काठीला पालवी फुटेपर्यंत, ते झाड आहे का हो? झाडाला पालवी फुटते पण काठीला पालवी फुटेल का? तसं ह्या काठीला पालवी फुटेपर्यंत तुला नामस्मरण करायचंय. आणि पुन्हा जेव्हा मी ह्याच रस्त्याने येईन, म्हणजे मी एक तर लवकर येईन किंवा ह्याला पालवी फुटेल, तोपर्यंत तुला नामस्मरण करायचं. असा आदेश देऊन तिथून मुद्गल ऋषी निघून गेले. आता हा दंडकारण्यामध्ये हा तपश्चर्येला बसलाय. मुखाने नामस्मरण चाललंय, गणेशाचं नामस्मरण चाललंय. ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः. अहो नामानंदामध्ये इतका तल्लीन झालाय. होता होता 12 वर्ष झाली. अंगावरती संपूर्ण वारुळ निर्माण झालंय. आणि समोर बघतोय तर त्या यष्टीला पालवी फुटलेली दिसली. अत्यंत आनंदित झालाय की आता माझा खरा सुवर्ण भेटीचा म्हणजे गुरु भेटीचा काळ हा आलेला आहे. म्हणून नामस्मरण करत करत या मुद्गल ऋषींची तो वाट बघत बसला. आणि 12 वर्ष झाले आणि ह्या शिष्याला आपल्या पुन्हा भेटण्यासाठी म्हणून त्यांना प्रेरणा झाली, गणेशाने दिली. आणि मुद्गल ऋषी या त्या वाटेने निघाले. येता येता त्यांना ते वाळू दिसलाय आणि कानावरती मंत्र ऐकायला आलाय, ओम गणपतये नमः. आणि समोर बघतायत तर त्या यष्टीला अंकुर फुटले, पालवी फुटलेली आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या वारुळाच्या जिथे ते बसलेले होते त्यांनी आपल्या कमुंडलूतलं पाणी घेतलंय. मंत्रित पाणी सिंचित त्यावरी धीवरच्या मुद्गलते, सिंचित पाणी उदकतयाते धीवर मुद्गल ऋषिते. जाऊनी छाया जीर्ण होई, जीर्ण जाऊनी कायातीती, रूप ये गणेशाचे, रूप ये गणेशाचे. मुद्गल ऋषींनी आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलंय आणि त्या वाळूचं जे वारुळ निर्माण झालं होतं त्याच्यावरती ते सिंचित केलं आणि त्याबरोबर ते सगळं वारुळ बाजूला झालंय. आणि ह्या नामा कोळ्याची जी काया होती ती जीर्ण झालेली होती, ती निघून गेली आणि प्रत्यक्ष त्याला गणेशाचं रूप प्राप्त झालं. गणेशाचं रूप म्हणजे धूमवृद्ध्यापासून सोंड उत्पन्न झाले, कान गणपती सारखे झाले, असं त्यांचं रूप गणेशाचं दिसायला लागलं. म्हणून त्यांचं नाव आता नामाकोळी न ठेवता मुद्गल ऋषींनी काय केलंय, भूमृद्ध्यापासून प्रगटे, भूमृद्ध्यापासून प्रगटे, म्हणून नामे वृषुंडी त्या केले. अहो भूमृद्ध्यापासून ती सोंड त्यांची आली आहे, ती पूर्णपणे गुडघ्यापर्यंत त्यांचं रूप कसं झालं आणि त्यांचं तेजस्वी शरीर झालंय. आणि म्हणून त्यांचं नाव नामाकोळी बाजूला सारून त्यांनी भृशुंडी असं त्यांचं नाव ठेवलंय. आणि त्यांना अतिशय पुत्रभाव त्यांच्यामध्ये निर्माण झालाय आणि या नामाकोळ्याला त्यांनी पुत्रवत आलिंगन दिलंय आणि त्याला सांगितलंय की आता तुझ्यामध्ये गणेश प्रकट झाले तर तुला अजून 1 सहस्त्र वर्ष ही तुला तपश्चर्या करायची. 12 वर्ष नामस्मरणाने तुला हे रूप प्राप्त झालंय. मग 1000 वर्ष तर तू नामस्मरण भगवंताचं म्हणजे गणेशाचं केलंस तर तुला प्रत्यक्ष गणेश दर्शन देतील, ते तुझ्यामध्ये प्रकट झाले. आणि त्याला अनेक आशीर्वाद मुद्गल ऋषींनी दिले की तुला सगळं वैभव प्राप्त होईल,
तुला देव गंधर्व यांचं सुद्धा अभय राहील आणि तुला भरपूर आयुष्य प्राप्त होईल की ज्या निमिषाने की तू ह्या भगवंताचं नामस्मरण करत राहशील आणि मग सहस्र वर्ष हा नामस्मरण करतोय आणि खरोखरच अत्यंत तन मनाने ह्या नामस्मरण केलाय, दृढ भाव ठेवून केलाय. आपल्या गुरूंनी जो मंत्र दिलाय त्याच्यावरती भाव ठेवून ह्या भृशुंडी ऋषींनी हा मंत्र जपलाय आणि खरोखरच 1000 वर्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष गणेश त्यांना दर्शन देत आहे. त्यांची गणेशांनी दर्शन दिल्यानंतर मात्र एकाक्षर मंत्र या गणेशांनी स्वतः त्यांना दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची आयु मर्यादा संपल्यानंतर सुद्धा या गणेशांनी त्यांना स्वानंद लोकामध्ये नेले. स्वानंद लोकामध्ये नेले आणि तिथे जिथे गणेश प्रकट झाले तिथे नामल नामाचं तिथे गाव आहे आणि तिथे ह्या भृशुंडी ऋषींनी गणेशाचं मंदिर स्थापन केलं आणि कलियुगात सुद्धा ते मंदिर आहे. आता दंडकारण्य आता माझ्या मते नैमिषारण्याच्या आसपास कुठेतरी आहे आणि तिथे जर तो गणपती त्यांनी स्थापन केला त्याचं दर्शन आपण सगळ्यांनी घेतलं तर आपला सुद्धा उद्धार होतो. इतकं नामस्मरणाचं त्यांनी नामस्मरण केलेलं आहे. 1000 वर्ष त्यांनी नामस्मरण केलंय. मग जसं नामस्मरण करून हा नामाकोळी उद्धरून गेला मग हे नामस्मरण खरंच तो मनामध्ये जाऊन केलं पण आपल्याला मनात जायला सांगतात का? कारण सामान्य लोकांना ते जमणार नाही. म्हणून नलगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणून आपण जर मनापासून नामस्मरण केलं त्या नामस्मरणावर नामावरती श्रद्धा ठेवून केलं मुखाने नाम हाताने काम जरी आपण तसं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती आपल्याला होते. इतकं हे साधन सुलभ असं साधना सांगितलेलं आहे आणि विठोबाची आण घेऊन तुकाराम आपल्याला सांगतात की ह्याच्यापेक्षा जर कुठलं साधन सोपं असेल तर मी विठोबाची आण घेते कारण ह्याच्यापेक्षा सोपं साधन नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराज सांगतात नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन एक मागणे